जय महाराष्ट्र. आज कुशिऱ्याच्या डोंगरावर आहे. प्रत्येक रविवारी मी ज्योतिबाला येत असतो पहाटे, परंतु आज वेळ झाला. कुशिऱ्यामध्ये स्कूटर लावून ज्योतिबा दर्शन केलं. ज्योतिबा दर्शन करत करत इतक्या दिवसात 1.5 वर्षात ज्या ठिकाणी गेलो नाही त्या ठिकाणी जायचं ठरवलं. चाललो भरपूर. येताना वाटेत पात्रीची भाजी भेटली, जी माझ्या गावी मिळते. लहान असताना माझी आई मला मुद्दाम शिजून घालत असे. पुढे आलो, उगाड्याची भाजी खाली. माझी आई म्हणायची, जो माणूस सतत आघाड्याची भाजी खातो त्याला कॅल्शियमची गरज नाही, त्याची हाडं नॅचरलीच मजबूत होतात. अशा ज्योतिबावर येत असताना दर्शन घेतलं. आज ठरवलं असंच करायचं. काही झालं जे काही काम थोडीशी तब्येत ज्योतिबाला नाही खूप ऊर्जा आली माहीत नाही. तयार झालं, चहा घेतला. सुनीताला म्हटलं की ज्योतिबाला जाणार आहे. ठीक आहे. डोंगर वाटेन जाताना स्वर्गीय इतका आनंद मिळतो. कधी पार पडलं कळत येईल. ज्योतिबाची शक्ती आहे. या पवित्र भागात आल्यानंतर प्रत्येक माणूस हा ऊर्जावान बनतो. रोडवर 85 वर्षाचा माणूस जाताना दिसतो. 70 वर्षाचा माणूस पळत जाताना दिसतो. संपाळ कधी न चुकवता सकाळी शिवाजी पुलावर प्रत्येक रविवारी सतत दौडत असतात. मलाही त्याचा भावस वाटतं, परंतु ते जमेल असं वाटत नाही. त्यांची ऊर्जा अप्रतिम आहे आणि म्हणून 1.5 वर्षापूर्वी ज्योतिबाला जायचं ठरवलं. पहिले त्रास झाला, कारण सवय नव्हती ना शरीराला. आता शनिवार आला की ज्योतिबाला जायची रात्री झोपतानाच ओढ लागते. 4चा गजर लावतो, 5ला इथे पायथ्याला पोचतो, 6ला ज्योतिबा दर्शन घेतो आणि 7:30 पाऊस आहे. निसर्गरम्य वातावरणात राहायला मला खूप आवडतं. पाऊस आहे, धोका आहे. संवाद करा, कोणाचा नवरीशी जातो काय काय असते इथं आल्यानंतर कळेल. यायला पाहिजे, लोकांनी निसर्गात राहिलं पाहिजे. आपण शहरात राहतो, कृत्रिम हवा, कृत्रिम पाणी. इथे पाणीसुद्धा इतकं सुंदर आहे, त्यामुळे मला खूप आनंद झाला. म्हणून ही जी जागा आहे या जागेवर भगवीला सलाम कर, एक छोटासा व्हिडिओ कर असं वाटलं. जय महाराष्ट्र.